करवीर पोलिसांची मोठी कारवाई. 13,69,000चा मुद्देमाल जप्त. अवैध मद्य वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल. देशी विदेशी मद्यासह टेम्पो व 4 चाकी वाहन जप्त. वाईन शॉप चालकांवरही कारवाईची प्रक्रिया सुरू. कोल्हापुरात करवीर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं अवैधरित्या देशी विदेशी मद्यांची वाहतूक करणाऱ्या 2 व्यक्तींवर स्वतंत्र कारवाया करत 4,59,575 रुपये किमतीचा मद्यसाठा आणि 2 वाहनांसह एकूण 13,69,575 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई सुरू असताना करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी गुन्हे शोध पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार 1 जून रोजी पोलीस अंमलदार विजय पाटील व सोमराज पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कळंबा परिसरात सापळा रचण्यात आलाय. यावेळी निसान कंपनीची टेरॅनो 4 चाकी MH10 BR 9797 अडवून तपासणी केली असता त्यामधून 31,700 रुपये किमतीचे विदेशी मद्य आढळून आलं. वाहनासह एकूण 7,31,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी शहाजी सातप्पा बर्गे वय 48 राहणार अर्जुनवाड तालुका राधानगरी यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार सुभाष सरवडेकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे नवीन वाशी नाका परिसरात सापळा लावण्यात आलाय. येथे टाटा कंपनीचे जीप एक्सेल टेम्पो MH11 CH 4150 अडवून तपासणी केली असता त्यामध्ये 4,27,875 रुपये किमतीचा देशी विदेशी मद्यसाठा आढळून आला. टेम्पोसह एकूण 6,37,875 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी मुबीन अजीज शेख वय 26 मूळ राहणार शिवाजीनगर पुलाची शिरोली तालुका हातकणंगले सध्या राहणार बुधाळकर नगर कळंबा तालुका करवीर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन्ही कारवायांमध्ये एकूण 4,59,575 रुपये किमतीची देशी विदेशी दारू आणि 2 वाहनांसह 13,69,575 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तपासादरम्यान जप्त करण्यात आलेला मद्यसाठा गोल्डन वाईन्स हॉकी स्टेडियम परिसर आणि मेरवाडे वाईन्स सायबर चौक कोल्हापूर येथून घेतल्याचं निष्पन्न झालंय. त्यामुळे संबंधित वाईन्स चालकांनाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आला असून त्यांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवीर तसेच सुभाष सरवडेकर, रणजित पाटील, विजय तळसकर, विजय पाटील, योगेश शिंदे, प्रकाश कांबळे, अमोल चव्हाण, सोमराज पाटील आणि श्रीधर जाधव यांनी केली आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.